राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या पाणंद रस्त्यातील अतिक्रमण काढून रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी 3 ऑक्टोबरला तहसीलदारांसह शासकीय अधिकारी गावात आले होते। दरम्यान शहाजी कांबळे यांनी न्यायालयाचा मनाई आदेश असल्यानं कारवाई करता येणार नाही असं सांगितल्यानं कारवाई थांबवण्यात आली होती। शहाजी कांबळे यांनी पत्रकार बैठक घेत 2 न्यायालयीन निकाल आपल्या बाजूने झाले असून आपण विशिष्ट जातीचे असल्यानं ग्रामपंचायतीकडून अन्याय केला जातोय असं सांगितलं। राधानगरी व कोल्हापूर न्यायालयाने सुद्धा माझा कुठलंही अतिक्रमण नाही आहे असं सिद्ध केलेलं आहे। पण ग्रामपंचायत JCB घेऊन माझं घर पाडण्यात येत आहे। हे प्रत्येक वेळी मला धमकी आणि नोटीस देत आहे। मला तासा वाटा लागले की माझं जर एवढं मला न्याय मिळून सुद्धा जर ग्रामपंचायत माझ्यावर अशी कारवाई करत असेल तर मला कौटुंबिक सगळ्या कुटुंबाला घेऊन आत्महत्या करावी लागेल आणि त्याला जबाबदारी ग्रामपंचायत असेल, कारण ती जातीवाद निर्माण करायला लागलेली आहे। चुकीच्या पद्धतीने येऊन माझे संडास किंवा घर पाडण्याचा प्रयत्न केला। कारण मग त्यांचं असं म्हणणं आहे की मी अतिक्रमण केलं, पण माझं त्यांना असं सांगणं आहे की माझ्याकडे एक 482 दस्त नंबर तो 1953चा दस्त आहे। त्याची लांबी आहे 45, रुंदी आहे 60 फूट। काय त्या दस्ताच्या आधारे काय माझं 60 फूट मी घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावरती दिवाणी दावा 187/12/2012 रोजी दाखल केला। त्याचा निकाल झाला त्यांचा 7/12/2022 रोजी। त्या निकालामध्ये मान्य कोर्टाने असं सांगितलं की यांचा दावा फेटाळलेला आहे, म्हणजे माझं अतिक्रमण सिद्ध झालेलं नाही। तरी पण त्यांनी मला नोटीस देऊन माझं अतिक्रमण पाडण्याच्या म्हणजे माझं घर पाडण्याच्या दृष्टीनं एवढी सगळी काल यंत्रणा राबवली होती। सरपंच अर्चना किल्लेदार यांनी आम्ही कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानत नसून पाणंद रस्ता खुला होणं ही गावाची आणि सर्व समाजाची गरज असल्याचं सांगितलं। काल आमच्या गावामध्ये पाणंद रस्त्याच्या अतिक्रमणाचा जो विषय झाला त्यामध्ये शहाजी कांबळे यांनी जातीवादाचा मुद्दा उपस्थित केला। त्या मुद्द्यावर त्या पाणंद रस्त्याचं अतिक्रमण हटवताना सर्व समाजातील लोक तिथं उपस्थित होते। कोणताही जातीवाद इथं करण्यात आलेला नव्हता। त्याचबरोबर ही पाणंद खुली झाली तर ती पाणंद सर्व समाजातील लोकांसाठी उपयुक्त राहणार आहे। सर्व जाती समाजातील आहेत, त्यांच्या समाजातील लोक आज माझ्यासोबत आहेत। साठी व्हावं, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावं असं मला वाटतं। कोण्या एका व्यक्तीसाठी रस्ता तटू नये किंवा अडवू नये। ते गेल्यावेळी सत्तेमध्ये होते, ते ग्रामपंचायतचे सदस्य होते। त्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून न्यायालयीन निकाल आपल्या बाजूने लावून घेतलेला आहे। अतिक्रमण केलेलं नाही, पण वास्तविक मेन रस्त्यावर पाणंद रस्त्यावर त्यांचं टॉयलेट बाथरूम आहे आणि ते अतिक्रमणमध्ये येतं। ज्यावेळी ते सत्तेत होते त्यावेळी त्यांनी सत्तेचा गैरवापर करून निकाल आपल्या बाजूने वळवून घेतलेला आहे। तो रस्ता 2004 सालापासून पूर्णपणे खुला होता। त्या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं होतं, परंतु हा व्यक्ती जेव्हा स्वतः सत्तेमध्ये आला त्याच्यानंतरच त्यानं त्याच्यावरती संडास बाथरूम हे अतिक्रमण केलेलं आहे। आम्हाला सध्या त्या रस्त्याची अत्यंत गरज आहे। आरोग्याच्या दृष्टीने, शेतीच्या कामाच्या दृष्टीने किंवा इतर आमच्या समाजामध्ये एखादं वाहन जर न्यायचं म्हटलं तरीसुद्धा आम्हाला त्या रस्त्याची गरज जास्त आहे आणि त्याच्या अतिक्रमणामुळे आम्हाला पूर्णपणे अडचण निर्माण होत आहे। तरी मी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना किंवा ग्रामपंचायतला यांनासुद्धा मी विनंती करतोय की आम्हाला तो रस्ता पूर्णपणे खुला करून मिळावा। एकंदरीत पाणंद रस्त्यामधील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्याचं काम अर्ध्यावरच थांबवण्यात आल्यामुळं गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। दरम्यान दलित वस्तीसह सर्व समाजातील लोकांनी ही पाणंद खुली होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय।